नमस्कार मित्रांनो, मराठी स्टोरी या चॅनेलला नवीन असेल तर सर्वप्रथम चॅनेलला सबस्क्राईब करा. रविवारचा दिवस शहराकडून गावाकडे परत येत होतो. वाटेतच पावसाने झोडपले. मित्रासह ओलेचिंब झालो. वाटेतच माझी बालमैत्रीण कलाचे गाव लागले. अचानक आम्ही तिच्या घरी पोचलो. कला मुलाबाळात रम्मान होती. आमच्या अचानक जाण्याने ती आश्चर्यचकित झाली. लगेच भानावर येत तिने आमचे आगत स्वागत केले. मी सहज तिच्या सासरी जीवनातील सुखदुःखाची विचारणा केली. ती जरा दबकली आणि अलगदपणे स्मितहास्य करीत सर्व काही ठीक असल्याचे सांगितले. मात्र तिला तिच्या मनातील वेदना लपविता आल्या नाही आणि तिच्या आयुष्यातील अविरत संघर्ष भराभर माझ्या दृष्टीपटालावर येण्यास वेळ लागला नाही. कला बालपणापासूनच खेळकर, उत्साही, मेहनती, चिवट वृत्तीची आणि सामाजिक जाणीवेची सुद्धा. गरिबी आणि हलाखीच्या स्थितीतही तिने परिस्थितीशी कडवी झुंज देत अथक प्रयत्नाने बरेच काही मिळवले आहे. इतकेच नव्हे तर ती सर्वांच्या आदरासह प्रेरणेस पात्र ठरली. मात्र तिच्या आयुष्यातील संघर्ष उच्च शिक्षित आणि व्यावहारिक जीवनानंतरही संपता संपेना. सर्व जगासमोर आनंदी दिसणारी कला मात्र मनातून पूर्णपणे खचलेली होती. पण अशा बिकट परिस्थितीतही तिने सुखाची वाट शोधण्याची जिद्द सोडली नव्हती. तितक्याच ध्येयाने ती परिस्थितीला सामोरे जात होती. तिचे अथक प्रयत्न, धावपळ निश्चितच नवोदितांना प्रेरणा देणारी आहे. कुटुंबातील थोरली असलेली कला सर्वांच्याच लाडाची. शिक्षणात हुशार, तसेच मनमिळावू, परिस्थितीशी समरस होणारी आणि कुणाच्याही सुखदुःखात अन सामाजिक कार्यातही सहभागी होणारी. म्हणून ती कुटुंबाच्याच नव्हे तर तीच इतरांच्याही लाडकी मुलगी झाली होती. ग्रामीण भागात प्रतिकूल वातावरणात राहूनही पदवी पदव्युत्तर प्रयत्न शिक्षण घेतले. शिक्षित असलेल्या कलाला एका खाजगी शाळेत शिक्षिकेची नोकरी मिळाली आणि गावातील पहिली मास्तरीण ठरली. तत्पूर्वी तिने गावातीलच गोरगरिबांच्या मुलांना विनामूल्य शिकवण्याचा उपक्रम सुद्धा चालवला होता. त्यामुळे ती सर्वांच्या आदरास पात्र ठरलीच, शिवाय अनेकांची प्रेरणास्रोत बनली. काळाच्या ओघात ती लग्नाच्या बेडीत अडकली. स्वयंनिर्भर होईपर्यंत लग्नाचा विचार नसल्याचा कलाचा हा गुणधर्म व पित्याला चांगलाच भावला. भविष्यात तिला स्वयंनिर्भर करण्याचे आश्वासन वर पित्याने कलाच्या कुटुंबाला दिले. समजूतदार व कर्तव्यपट्टा वाटणाऱ्या वर पित्याच्या शब्दाला शिरोद्गार मानते कमी शिकलेल्या मुलांसोबत लग्नासाठी तिने अखेर होकार दिला. रीतिरिवाजाप्रमाणे लग्न सोहळा संपन्न झाला. कलाला संस्कारी व श्रीमंत कुटुंब आणि जेमतेम शिकलेल्या मुलाला उच्च शिक्षित मुलगी मिळाल्याने दोन्ही कुटुंबात उत्साही व आनंदी वातावरणाची निर्मिती झाली. तिचा नवरा सर्वात थोरला होता. 2 दीर आणि 1 नणंद, सासू सासरे आणि तिचे नवे कुटुंब. कलाचे सासरे तालुक्याच्या ठिकाणी गटविकास अधिकारी. कालांतराने नणंद आणि दीराचे सुद्धा लग्न झाले. धाकटा दीर आणि त्याची पत्नी शासकीय नोकरीत. मधल्या दीराला नोकरी नाही, पण पत्नी शासकीय नोकरीत. नणंद स्वतः एका नामांकित कंपनीत गलेलट्ट पगाराच्या नोकरीवर. दरम्यानच्या कालावधीत कलाला सुद्धा एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेवर अल्पशा मानधनावर नोकरी मिळाली. नवऱ्याला मात्र नोकरी नाही. या पर्यायाने तिच्या स्वतंत्र कुटुंबाची सर्वस्वी जबाबदारी ही कलावर येऊन पडली. म्हणून दोघेही जमेल तसा संसाराचा गाडा पुढे रेटत होते. कुटुंबाच्या वाढत्या गरजा आणि अल्पसे मानधन यात मेळ घालताना कलाची चांगलीच कसरत व्हायला लागली. त्यातच पतीच्या आजाराने अधिक भर घातली. शिवाय तिने उर्वरित शिक्षण पूर्ण करून स्वयंनिर्भरतेकडे वाटचाल सुरू केली असली तरी परिस्थितीशी संघर्ष तिचा पाठलाग सोडायला तयार नव्हता. म्हणून तिची अधिक फरफड व्हायला लागली. त्यातच सासरच्यांना परिस्थितीची जाणीव असताना सुद्धा
त्यांच्या वाढत्या अपेक्षेने त्यांच्या इतर मुलींप्रमाणे कलाला हा भार पेलणे अवघड वाटायला लागत असले तरी तिची जिद्द आणि चिकाटी कायम होती. कलाचा विवाह सदन व श्रीमंत कुटुंबात झाला असला तरी कला व्यतिरिक्त सर्वांचे कुटुंब मात्र स्वावलंबी होते. विभक्त असलेल्या कलाच्या कुटुंबाची आर्थिक स्थिती जेमतेमच होती. मध्यंतरी तिला सुद्धा कायमस्वरूपी नोकरीची संधी चालून आली होती, मात्र आर्थिक दुर्बलतेमुळे तिची ही संधी हुकली. अडचणीच्या वेळी कला मदत मागणार नाही अशी स्थिती तिच्या सासरकडील मंडळींनी निर्माण करून ठेवली होती. त्यातच भविष्यात पुढेही तिच्याकडून आर्थिक स्वरूपाची मदत मागणार नाही अशी गळचेपी करण्याची संधी त्यांनी कधीच सोडली नाही. विशेष म्हणजे कलाची जिद्द, मेहनत आणि संघर्षाचे कौतुक करण्याऐवजी तिच्या कर्तृत्वाला आर्थिक निकषात मोजले गेले. ती थोरली असून सुद्धा मानसन्मानाच्या बाबतीतही हाच निकष लावल्याने तिची चांगलीच घुसमट व्हायला लागली. कलाचा नवरा कुटुंबातील सर्वात थोरला असल्याने तो अधिक लाडका असेल असा तिचा समज झाला असावा. इतरांपेक्षा साधा भोळा, जेमतेम शिकलेला, समाजामध्ये फारसा वावर नसलेला मुलगा थोरला असूनही व्यावहारिक ज्ञानापासून अनभिज्ञ असल्याचे तिच्या लक्षात येण्यास फारसा वेळ लागला नाही. पण माहेरकडील जेमतेम आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन भविष्याचा वेध घेत तिचा ॲडजस्टमेंटचा स्वभाव त्यासाठी कारणीभूत ठरला आहे. लग्नानंतर प्रारंभीचे 1-2 वर्ष वगळता पुढे सासरकडून कटू अनुभव यायला लागले. थोरली सून असल्याची तिला कधीच जाणीव झाली नाही. सामाजिक रीतिरिवाजाप्रसंगी परिचय देण्यापुरता मान सन्मान तिच्या वाट्याला आला, अर्थात तिचे कुटुंबातील स्थान नगण्यच म्हणावे. अन्य वेळी मात्र तिच्या पदरी निराशा व उपेक्षाच आली आहे. तिच्या नवऱ्याचे हे स्थान कलापेक्षा फारसे वेगळे नव्हते. सुनेपेक्षा स्वतःच्या मुलाचीच अधिक उपेक्षा व कुंचपणा तिला भेडसावत असे व तसे तिने तिचे मत वारंवार नवऱ्यासमोर सुद्धा मांडले. नवऱ्याला पण याबाबतची जाणीव होती, पण आईवडिलांच्या कृतज्ञतेपोटी हतबल होता. कुणालाही दुखवू नये असा तिच्या नवऱ्याचा स्वभाव. म्हणूनच कला अत्यंत गरीब कुटुंबातील मुलगी असून सुद्धा त्याने आपल्या श्रीमंतीने पकलाला आणि तिच्या कुटुंबियांना कधीच डिवचले नाही. उलट प्रत्येक कठीण प्रसंगी तिच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला आहे. त्यांचा हा स्वभाव कलाला घट्ट बांधून ठेवण्यास कारणीभूत ठरला आहे. अन्यथा तिचा संसार कधीचाच मोडला असता. निराशेत अनेकदा तिच्या मनात काडीमोड घेण्याचे विचार थैमान घालत असताना नवऱ्याचा अत्यंत चांगला तसेच सहनशील स्वभाव आणि सामाजिक बंधनाने तिला रोखले. पण सासरच्या मंडळींना कधीच तिच्या चांगल्या गुणाची, स्वभावाची जाणीव झाली नाही. संसार करण्यास असमर्थ असलेल्या मुलांसोबत संसाराचा गाडा पुढे रेटत असतानाही तिच्या पदरी मात्र नेहमी निराशाच आली आहे. नंदेच्या लग्नात तर थोरली सून ही केवळ नाममात्र राहिली. कधी नव्हे इतका अपमान तिच्या वाट्याला आला आहे. घरची थोरली सून असून सुद्धा तिला स्वतःचे घर परके वाटायला लागले. माहेरच्या लोकांना तर त्यांनी कवडीचीही किंमत दिली नाही. माहेरच्यांनाही आपल्या मुलीची सासरकडे असलेल्या अस्तित्वाची जाणीव त्यांना नक्कीच होती. मात्र लेकीच्या प्रेमापोटी, संसारापोटी त्यांनी कुठेही वाच्यता केली नाही. कला मात्र अंतःकरणातून पूर्णपणे दुखावली पण हतबल होती. सासरकडून होणारी अपेक्षा तिच्या जिद्द व मेहनतीला तसेच यशाला रोखू शकले नाही. स्वतंत्र संसार मांडूनही तिच्या प्रगतीचा आलेख पुढे सरकत राहिला आहे. कुटुंबाचाही बऱ्याचपैकी जम बसला. पती हा कुटुंबात थोरला असून सुद्धा फारसे महत्त्वाचे स्थान नाही. संसाराचा, कुटुंबाचा जम बसला असताना सुद्धा पतीच्या प्रतिष्ठेसाठी आणि अस्तित्वासाठी कलाचा संघर्ष मात्र संपता संपेना. कथा आवडली असल्यास मराठी स्टोरी या चॅनेलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपल्या नवीन कथा तुम्हाला पाहायला मिळतील. या संघर्ष कथेतून तुम्हाला काय तात्पर्य भेटले हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. धन्यवाद.